सोलापूर शहरातील B2 कराच्या कक्षेत असणाऱ्या 813 मिळकतींना करातून सूट देण्याची घोषणा झाल्यानंतर संबंधित परिसरात आनंदाचं वातावरण आहे। या निर्णयानंतर भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे नगरसेवक विनोद भोसले यांनी कौतुक करत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे कामगार चाळीतील रहिवाशांना दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केल्याचं सांगितलं। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत B2 करातून सूट देण्याची घोषणा केल्यानंतर NG मिल चाळ, जुनी मिल चाळ, पाटील चाळ, वारद चाळ आणि त्रिकोण चाळ परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। अनेक वर्षापासून प्रलंबित असणारी ही मागणी अखेर पूर्ण झाल्यानं नागरिकांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला। यावेळी नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते नागेश खरात, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, शिवानंद कटीकर, पंढरीनाथ ताटे, सूर्यकांत क्षीरसागर, प्रदीप सावंत, दत्ता कोळी, रोहित खताळ, शाहू सलगर, बसू कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। जो बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात की जो बोलतो राजकारणामध्ये असं फार कमी वेळा घडतं की निवडणुकामध्ये दिलेली आश्वासनं पूर्ण होतात की नाही अशी प्रत्येकाला शंका असते। परंतु गेल्या विधानसभेची निवडणूक असू द्या आणि सोलापूर महानगरपालिकेची झालेली 2025-26 निवडणूक असू द्या, या निवडणुकांमध्ये 2-4 सभेला या ठिकाणी संबोधित करत असताना माननीय आमदार देवेंद्र कोठे यांनी B2चा प्रश्न सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी फोनवर या ठिकाणी संवाद साधून नागरिकांशी दिला होता। परंतु त्यावेळी काही लोकांनी शंका उपस्थित केली होती की असं फोनवर बोलून केवळ निवडणुकांची जुमलेबाजी आहे अशा प्रकारचा आरोप विरोधकांकडून सुद्धा केला जात होता। परंतु ह्या सर्व आरोपांना, ह्या सर्व नकारात्मकतेवर छेद देत आमचे आमदार सन्माननीय देवेंद्र कोठे यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने आजचा हा B2चा निर्णय घेतला आहे। खरं तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, काही लोकांना असं वाटतंय की हा B2चा प्रश्न फक्त आपल्या चाळीपुरता मर्यादित आहे, परंतु मी सर्वांना सांगू इच्छितो की हा B2चा प्रश्न फक्त चाळीपुरता नाही तर संबंध सोलापूरमध्ये ज्या ज्या ठिकाणी B2च्या प्रॉपर्टी आहेत त्या सर्वांचा B2 अगदी नाममात्र दरामध्ये सन्माननीय देवेंद्र कोठे यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे। आधी पाहत होतो की आधी कमर्शियलला 50% रक्कम भरायला लागत होती आणि रेसिडेन्शियलला 25% रेडी रेकनरच्या रक्कम भरायला लागत होती, पण ती केवळ आता 5% आणि 2.5% यावरती आली आहे। म्हणजे निश्चितपणे सोलापूर शहराच्या विकासाला पण अतिशय सकारात्मक पद्धतीने चालना या ठिकाणी मिळणार आहे। त्याचसोबत चाळीच्या पुनर्विकासाला या ठिकाणी चालना मिळणार आहे। त्यामुळे सन्माननीय आमदार देवेंद्रजी दादा कोठे, सन्माननीय माननीय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचसोबत महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब, त्याचसोबत सोलापूरचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब, या सर्वांचं या ठिकाणी समस्त प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं आज या ठिकाणी मी सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि आताच आम्ही प्रभाग क्रमांक 15च्या वतीनं मी स्वतः असेल, आमचे नागेशजी खरात मंडळाचे अध्यक्ष असतील आणि आम्ही सर्व मंडळी आज या ठिकाणी जल्लोष हा कार्यक्रम केला आहे। हे जल्लोष करण्यामागे कार्यक्रम असा होता, करण्याचा उद्देश असा होता की आमचा B2चा जवळजवळ 100 वर्षाचा वनवास आज या ठिकाणी संपला असं म्हणायला काही हरकत नाही। कारण की हे डिसिजन असं होतं की होईल का नाही, B2चं काऊन निर्णय होईल का नाही अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण होतं। आज या ठिकाणी मला मुद्दामून एक गोष्ट आपल्याला नमूद करावीशी वाटते की सोलापूर महानगरपालिकेच्या प्रथम या ठिकाणी महापौराची निवड झाल्यानंतर जो पहिला बोर्ड होता त्या पहिल्या बोर्डमध्ये मी स्वतः सूचक होतो आणि आमच्या भगिनी सन्माननीय विजयताई खरात या त्यांनी अनुमोदक होत्या। आम्ही B2चा पहिला ठराव या ठिकाणी सोलापूर शहरातील B2 रद्द झाले पाहिजेत आणि सोलापूर महानगरपालिकेला महसूल वाढला पाहिजे, उत्पन्न वाढलं पाहिजे याकरता घेतला होता। आणि आज त्या ठरावाची या ठिकाणी मूर्त स्वरूपामध्ये या ठिकाणी अंमलबजावणी होताना निश्चितपणे मला या ठिकाणी व्यक्तिशः या ठिकाणी आनंद होतोय। आणि यापुढे सुद्धा आपण पाहतोय की सोलापूर शहरामध्ये अनेक सकारात्मक निर्णय विकासाचे झालेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अधिक सकारात्मक निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली होतील अशी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो।